पण असं अचानक ऑस्ट्रेलियाला जायचं कसं ठरलं तुम्ही? नाही, अचानक नाही, माझं प्लॅनिंग होतच. आणि आता प्रपोजल पण तिकडलं चांगलं मिळालंय, इथल्यापेक्षा जास्त प्रॉफिट आहे. पण ऑस्ट्रेलिया म्हणजे एकदम भारताच्या बाहेर. हो, सगळ्यात जाणार होता मी. प्रांजलचं पण शिक्षण पूर्ण झालंय, त्यामुळे तोही अडथळा नाहीये. पप्पा, पण तुम्ही आम्हाला काहीच बोलला नाहीत का? अरे सरप्राईज काय फक्त तुम्हीच द्यायचं असं ठरलंय का? अहो, पण हे सरप्राईज म्हणजे खूप मोठं आहे ना. आवडलं ना तुला? हो, आवडलं ना. का नाही आवडणार? आवडलं ना. मग तुम्ही प्रांजलला पण घेऊन जाणार आहात का? हो मग. अरे तिला इथं ठेवून काय करणार आहे? आणि लग्न? लग्न? कोणाचं? तुझं लग्न आहे का? अरे तू एक काम कर, तू लवकर लग्न कर. म्हणजे काय की प्रांजलला पण ते अटेंड करता येईल. काय ग प्रांजल? नाही, माझं लग्न नाही. म्हणजे ते प्रांजल कुठल्या मैत्रिणीचं लग्न आहे का? नाही, ते अरे मग लग्न कोणाचं आहे? अहो म्हणजे प्रांजलचं लग्न. प्रांजलचं लग्न? ते बघू ना, तिकडलंच बघू कोणीतरी. का तिकडचा का? म्हणजे तिकडे असा मराठी मुलगा मिळणार नाही ना. असा म्हणजे कसा? असा म्हणजे असा की जो प्रांजलला नेहमी सुखात ठेवेल, तिच्या आनंदात आपला आनंद मानेल, तिच्या चेहऱ्यावर दुःखाची एकही आठी पडू देणार नाही. तुम्ही जसं जपलत ना तसाच जपेल, तिला नेहमी आनंदात ठेवेल असा. अरे पण असा मुलगा इथे कुठला मिळणार? मिळेल ना, का नाही मिळणार? म्हणजे मी तू तू काय, तू शोधणार आहेस? नाही, तसं नाही. तसा मुलगा मीच आहे. माझं खूप प्रेम आहे हो तुमच्या मुलीवर. मला तिच्याशी लग्न करायचंय. माझ्या घरच्यांना पण ती सून म्हणून पसंत आहे. मी तिला तक्रार करायला एवढीशी सुद्धा जागा देणार नाही. काका, मी तिला खूप आनंदात ठेवीन. काका, माझं खूप प्रेम आहे हो प्रांजलवर. मी तिच्याशिवाय जगण्याचा विचार देखील करू शकत नाही. ती जर माझ्यापासून लांब गेली ना तर माझं कशातच मन लागणार नाही. प्रांजल, तू बोल ना काहीतरी. गप्प कायस? पप्पा, तुम्हाला माहिती होतं ना, मी बोलले होते तुमच्याशी, तेव्हाही तुम्ही मला काही बोलला नाही. हो पण त्यावेळेला याचा बिझनेस सुरू झालेला नव्हता. आता याचा बिझनेस सुरू होणार, त्यानंतर तो स्टेबल होणार. मग अशा मुलाला मी माझी मुलगी कशी काय देणार? काका, मी तुम्हाला शब्द देतो, मला फक्त 1 वर्ष द्या. येत्या 1 वर्षामध्ये मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघं मिळून आमचा बिझनेस खूप मोठा करू. नाही, मला तेवढा वेळ नाहीये. काय की तुला अजून बिझनेसचा एक्सपिरियन्स नाही. त्यात तू म्हणतोयस की तू तुझ्या भावाबरोबर बिझनेस करणार. अरे बिझनेसमुळे भावाभावांमध्ये भांडणं झालेली कित्येक उदाहरणं आहेत. नाही, आमच्यात तसं होणारच नाही. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. आणि आमच्यात भांडणं होऊ शकत नाही, कारण आमच्या घरी काहीही वाया जात नाही, अगदी माणसं सुद्धा. आणि आमच्यात भांडण होण्याचा काहीच प्रश्न येत नाही, अगदी किरकोळ कारणांवरून सुद्धा. हो पप्पा, मला खात्री आहे. पप्पा, त्यांच्या घरातलं वातावरणच असं आहे ना की तिथे भांडावंसं कोणाला वाटतच नाही. फक्त प्रेम करणं आणि काळजी घेणं इतकंच त्यांना माहिती आहे.
नाही ते सगळं ठीक आहे, पण प्रांजल आपण ऑस्ट्रेलियाला जाणार हे नक्की झाले. पप्पा तुम्ही मम्माशी बोलात का याविषयी? नाही आता ती आली की बोलीन ना मी. मॅडम आल्या, मॅडम मॅडम आल्या, मॅडम या ना, मॅडम मॅडम आल्या, मॅडम मॅडम या मॅडम या. पप्पा मम्मा आली. मॅडम या ना, मॅडम मॅडम या ना, या बाहेर या. काय झालं ओरडायला? काय नाही, तुम्ही आलात ना म्हणून. साहेब आहेत ना? हो आहेत ना, साहेब आहेत, प्रांजल ताई आहेत आणि कुणी आलंय का? नाही कोणी आलं नाही, कोणी येणारही नाहीये. पप्पा मम्मा आली, आता काय करायचं? मला थोडा विचार करू दे, थांब. काका मी निघतो. अरे थांब, तू इकडनं कुठं चाललायस? इकडनंच तर ती येते. मग आता काय रे, एवढा घाम का फुटलाय? नाही, उकाडा खूप वाढलाय ना म्हणून. राया, अरे तू तू टेरेस वरती थांब आणि मी बोलवस तर खाली येऊ नको. आणि प्रांजल तू तुझ्या रूम मध्ये जा. काका मी काय म्हणतो, मी निघतो ना, काय हरकत आहे? अरे राया प्लीज आता माझ्यासाठी मम्मा समोर येऊ नको. तू तू प्लीज टेरेसवर जा. चल. हे बघ, इकडून वर जा, डाव्या बाजूला टेरेस आहे, तिथे थांब. आणि ऐक, मागच्या बाजूला थांब. तिथे का? तिथे तुला ऊन नाही लागणार ना. चालेल. ती रोपट्याची कुंडी आहे ना, ती आत घेऊन ये. हा. काय हो, त्या वॉचमनला काय झालंय? काय झालं? अहो आपली गाडी आत आली ना तर एकदम ओरडायला काय लागला, मॅडम आल्या मॅडम आल्या. मला तर काही कळेच ना. पण आम्हाला कळलं ना. काय? हेच तू आल्याच. प्रांजल कुठे? नाही ती कुठे जाणार? जवळजवळ नजर कैदेतच ठेवलंयस ना तू. आहे तिच्या रूम मध्ये. बिचारी. अहो मला तरी कुठं आवडतंय तिच्याशी असं वागायला. पण तिने एकदा मुलगा सिलेक्ट केला ना की मग बघा. मुलगा? हो. काय झालं? मुलगा कुठला ते वरच्यालाच माहिती ना. वरच्याला म्हणजे? वरच्याला, वरच्या म्हणजे देवाला. देवाला. अहो देवाला कशाला मध्ये आणताय? मी प्रांजलकडे फोटो दिलेत ना, आणि त्यातला एखादा मुलगा तिने सिलेक्ट केला की झालं. समजा तिला त्यातला मुलगा नाही आवडला तर आपल्या सुलभावांचा आणखीन स्थळ आणतील. पण आपल्या प्रांजलला छानच मुलगा मिळेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणलेस का? ठेव इथे आणि जा. हे काय आता? हे ना आज मैत्रिणींनी क्लब मध्ये दिले आणि आवर्जून सांगितलंय की याला थोडासा सूर्यप्रकाश आणि थोडीशी सावली लागते, म्हणून हे टेरेसवर ठेवायचं.
आलेच हं? कुठे ठेवते? काय झालं? तुम्ही असे दचकलात का? आलेच हं मी. नाही मी ठेवतो ना. अहो असं कसं मी ठेवून येते, मला हौस आहे ना, मी ठेवते. अगं मॅडम अगं जे मी ठेवतो. अहो ती काही फारशी जड नाहीये काही, आणि नेमकी टेरेसवर कुठे ठेवायची ना मला माहितीये, कारण ती म्हणाली होती की फारसा सूर्यप्रकाश नाही, थोडासाच लागतो. आणि थोडे ताईसाहेब, चहा. वा वा वा, क्या बात है. आल्या आल्या गरमागरम चहा. तू चहा घे, मी ठेवून येतो. हा चला ना, बसा ना तिकडे, बसून पिया चहा. हो. चला चला. घ्या. आल्या आल्या चहा. शांता सुधारली की काय? अरे अरे राया राया, काय करतोस तू? हो इथून उतरतो ना, जमेल मला. अरे नसते स्टंट करू नको. हातपाय मोडले म्हणजे. चल आते आते आते. हो काही नाही होणार मला. मला ना ट्रेकिंग करायची सवय. आमदारा, वीणा रूम मध्ये गेली ना की तुला इथं उतरता येईल. हो पण अशी लपायची काय गरज आहे? म्हणजे त्यांना कुठे माहितीये की मी राया चिटणवीस आहे? अरे ह्या अशा परिस्थितीमध्ये तुमची ओळख व्हावी असं मला अजिबात वाटत नाहीये. तुझ्या आणि प्रांजलच्या दोघांच्याही दृष्टीने हे बरोबर नाहीये. अरे प्रकरणाला काहीतरी वेगळंच वळण लागेल. पण तुम्ही तर ऑस्ट्रेलियाला जायचं फिक्स केलंय ना? अरे त्याचा विचार का करतोयस तू? तू इथून कसं बाहेर पडायचं हा विचार कर. नाही, दोन्ही गोष्टी तुमच्याच हातात आहेत. म्हणजे तुम्ही ऑस्ट्रेलियाला न जाणं आणि माझं इथून बाहेर जाणं ते मी बघतो. पण असं घाबरून लपणं म्हणजे, माझी आजी म्हणते आपण मराठी आहोत, मोडेन पण वाकणार नाही वाले. अरे ह्या सिच्युएशन मध्ये लप्पेन पण सापडणार नाही, हे वाक्य जास्त योग्य आहे. हं? बघ राया, बऱ्याच वेळेला आपल्याला काही गोष्टी या नाईलाजाने कराव्या लागतात. अरे प्रांजलसाठी तरी तू लपून बस. वीणा जर का इथं आली ना तर ती तुला बघून तुला जास्त काही बोलणार नाही, पण प्रांजलला मात्र खूप काही ऐकून घ्यावं लागेल. नाही, तसं असेल तर मी लपतो. उगाच माझ्यामुळे प्रांजलला कोण काय बोललेलं मला आवडणार नाही. गुड. आणि एक काम कर, तुझा एखादा फोटो प्रांजलकडे दे. आहे ना, आत्ता 1 मिनिट. हा बघा. अरे हा फोटो नाही बाबा, पोस्टकार्ड साईज फोटो. कशासाठी? मी सांगतोय ना तेवढं कर. आणि हे बघ, मी आता खाली जातो. वीणा रूम मध्ये गेली की कोणीतरी तुला बोलवायला येईल. तोपर्यंत तू इथंच थांब आणि कृपा करून कुठलेही स्टंट करून घोळ वाढवू नकोस. कशासाठी आलो होतो आणि काय चाललंय माझं? बाळा, मला तरी बरं वाटतं का तुला असं घरी बसवून ठेवायला? तू लवकरात लवकर ते फोटो बघ ना आणि सांग मला. मम्मा, काय एवढी घाई करतेस माझ्या लग्नाची? प्रांजल बाळा, मुलाची नोकरी आणि मुलीचं लग्न योग्य वयातच झालं पाहिजे, नंतर संधी मिळत नाही. पण मी निवडलेला मुलगाच ना? मी निवडलाय, तू फक्त सिलेक्ट करायचंस ग. यात काय फरक आहे? थोडासा फरक आहे, तो कळेल तुला नंतर. पण मम्मा, मगाशी पप्पा काहीतरी वेगळंच म्हणत होते. काय म्हणत होते? की आपण सगळ्यांनी कायमचे आता ना. झालं तुमचं काम. काय हो, ती कुंडी व्यवस्थित ठेवलीत ना? व्यवस्थित म्हणजे? अहो म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की त्याला थोडासा सूर्यप्रकाश आणि थोडीशी सावली लागते म्हणून. हो, म्हणजे ठेवलं.
काय वाजलं? हा अगं कुठे काय? नाही, कुणाचा तरी फोन वाजतोय, पण हा आपल्यापैकी कुणाचाच नाहीये. नाही बाहेरच्यांचा असेल कोणाचा तरी. बाहेरून? नाही नाही, हा अगदी जवळूनच आवाज येतोय. नाही जवळ वीणा तू फ्रेश हो ना. तू दिवसभर काम करून आलीस ना, दमली असशील. जा तू फ्रेश हो. छे हो, मी अजिबात दमले नाही. तुम्ही ते रोपटं कुठे ठेवले ते बघून येते. तू टेरेसवर जाणार? हो. का नको जाऊ? हो. हा नाही म्हणजे जा ना. नाही मी व्यवस्थित ठेवलंय सगळं. काय झालं? असं काय आहे टेरेसवर? हॅलो हॅलो. अरे राया, अरे फोन का नाही उचलतेस तू? अरे दादा, मी तुझ्याशी नंतर बोलतो. काय झालं दादा, अरे कसं सांगू इथे काय झालंय? म्हणजे? आणि तू इतक्या हळू आवाजात का बोलतोयस? अरे दादा, मी इथे विचित्र परिस्थितीमध्ये अडकलोय. पण बाहेर कसा पडेल ना तेच मला कळत नाहीये. अरे काही मोठा प्रॉब्लेम झालाय का? तसं बघायला गेलं ना तर मोठाच प्रॉब्लेम झालाय. मी प्रांजलच्या घरी टेरेसवर अडकलोय. काय सांगतोस? तुम्ही दोघं मला टेरेसवर का जाऊ देत नाही आहात? लवकर सांगा, नाहीतर मला शपथ घालावी लागेल. नाही त्यापेक्षा जा जा तू जा आणि बघ तुला काय बघायचंय ते. अहो काय बघणार? ते रोपटं तुम्ही नीट ठेवले की नाही तेवढंच बघायचं होतं मला. आणखीन काय काय दिसणार आहे कोणास ठाऊक. दादा, बाकीचं मी तुला नंतर सांगतो. दादा, कोणीतरी येतंय. मी तुझ्याशी नंतर बोलतो. आता माझं काय होणार ना मला काहीच माहित नाही. अरे पण आणि कोणाला काही सांगू नकोस. आणि हो, परत इतक्यात फोन नको करूस. बाय बाय बाय. काय रे, काय झालं? मुकुंदा थांब. काय झालं? काही टेन्शन आहे का? मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. का? हे तू स्वतःलाच विचार ना. मगाशी तू ज्या पद्धतीने वागलीस ते चुकीचं वागलीस असं तुला अजिबात वाटत नाहीये ना? पण तू माझ्या जागी उभा राहून विचार कर ना. ऋता, मला मान्य आहे तुझी आता मानसिक अवस्था विचित्र आहे. अगं पण आई आणि आजी समोर बोलण्यापेक्षा तू माझ्या एकट्याशी बोलली असतीस तर खूप बरं झालं असतं. म्हणजे जे मी बोलले मगाशी ते तुला पटतंय? मी असं काही म्हणालो नाहीये. अरे पण आता तर तू. ही वेळ वाद घालायची नाहीये. मी आता वेगळ्याच टेन्शन मध्ये. आपण नंतर बोलू. मुकुंदा, अरे पप्पा आता काय करायचं? आपल्या हातात काहीच नाहीये. हा राया आणि त्याचं नशीब. असं कसं म्हणताय तुम्ही? हे आपल्यामुळेच झालं ना. आपण ना त्याला इथे बोलवायलाच नको होतं. पण मला तरी काय माहिती तुझी मामा एवढ्या लवकर येईल म्हणून. पण प्रांजल, एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुझा चॉईस उत्तम आहे. त्याचं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. कशावरून? बघ ना, तो इथे आला तर तुझी मामा तुला झापेल म्हणून तो लपायला तयार झाला. नाहीतर निघाला होता मामाच्या समोर.